गेल्या 4 महिन्यापासून श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान लाभार्थ्यांना मिळाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। या अनुदानाच्या भरोश्यावर अवलंबून असणारे हे सर्व गोरगरीब लाभार्थी आहेत आणि त्यांना पैशांची अत्यंत आवश्यकता असल्यामुळे त्यांचे रोखलेले अनुदान त्वरित सुरू करण्यात यावे। तसेच संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचा लाभार्थ्यांना किमान 3000 रुपये महिना देण्यात यावा। संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे अनेक लाभार्थ्यांची नावे मीटिंगमध्ये मंजूर झाली आहेत, तरीही त्यांना कित्येक महिन्यापासून मानधन टाकण्यात आलेले नाही। त्या लाभार्थ्यांना मानधनापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करून त्या जागेवर त्यांची तात्काळ बदली व्हावी। अनुदानाचे मानधन सर्व लाभार्थ्यांना एकसारखे देण्यात यावे। जर निधी अभावी कमी मानधन मिळाले तर पुढच्या महिन्यात ते देण्यात यावं। आता डीबीटीद्वारे अनुदान देण्यात येतं। तुषार गजानन स्वर्ग या अपंग मुलाचे 2023 मधून मंजूर झालेले संजय गांधी केसमधील पैसे त्याला अद्यापपर्यंत मिळालेले नाही। याबाबत तहसीलदार यांच्याकडे तक्रार देऊन प्रत्यक्ष भेटून आणि अनेक वेळा कागदपत्रे देऊन सुद्धा या अपंग बांधवावर अन्याय होत आहे। असे अनेक लाभार्थ्यांची चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर निघेल। संजय गांधी या विभागातील लिपिक संजय वारोळकर यांनी ज्या दिवसापासून चार्ज घेतला त्या दिवसापासून त्यांची खातेनिहाय चौकशी करावी। या सर्व मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे। यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे, तालुका प्रमुख ब्रह्मा पांडे, शहर प्रमुख ॲडव्होकेट मनोज खंडारे, अमोल पालेकर, विधानसभा संघटक विक्रम जायले, नागनेश्वर ढोले, सुनील रंधे, विजय डेपे, सुरेश बोडे, राहुल पाचडे, सुभाष सुरत्ने, अतुल पांडे, अक्षय घायल, कुणाल कुलट, कमल किशोर वर्मा, रमेश खिरकर, गोपाल गुळवे, गोपाल कावरे, मुकेश ठोकर, विकास जयस्वाल, नितीन गोंडागरे, संतोष बधे, प्रशांत येऊन, दिलीप पेटकर, विजय जवळजाळ, बंटू बोरोकर, विलास जाधव, नंतू बोंद्रे, महेश जंजाळ, अंकुश आगरे, गजानन कोलखेडे, अभिजित श्रावजी, अंकुश कुलट, अमोल बदरखे, प्रशांत बोदळे, सचिन सुपळकर, प्रशांत रणगिरे यांची उपस्थिती होती। जन्मतला न्यूजसाठी देवानंद खिरकर यांची रिपोर्ट अकोटहून।